नमस्कार छोट्यांनो, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रीकृष्णाची गोष्ट. कृष्णाच्या गोष्टींची फरमाईश तर आपल्या बऱ्याच मित्रमैत्रिणींनी केली आहे. नीरजा, सारंगी, गार्गी या सगळ्यांनी. ऐका तर मग, आजच्या गोष्टीचं नाव आहे द्रौपदीची थाळी. पूजाताईंनी सांगितलेल्या भीम आणि बकासूर या गोष्टीमधून तर तुम्हाला कळलंच आहे की पांडव म्हणजेच युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव ही पांडुराजाची मुलं आणि कौरव म्हणजे धृतराष्ट्राची मुलं. कौरवांमधला सगळ्यात मोठा दुर्योधन. तर कौरव आणि पांडव हे एकमेकांचे चुलत भाऊ होते आणि कौरव मुळातच कपटी, दुष्ट होते. त्यामुळे ते पांडवांचा सारखा रागराग करायचे. हस्तिनापुराचं राज्य पांडवांना मिळू नये असं दुर्योधनाला वाटत होतं. मग काय करायचं म्हणून त्यांनी ठरवलं की आपण पांडवांना द्यूत खेळायला बोलवायचं. द्यूत म्हणजे सारीपाट. हा पूर्वी खेळला जाणारा एक खेळ होता बरं का. म्हणजे तुम्ही कसं लुडो वगैरे खेळता की नाही, तसंच पण मोठी माणसं हा खेळ खेळायचे. आणि कुणी जर आपल्याला हा खेळ खेळायला बोलावलं तर आपण नाही म्हणू शकत नाही, असा या खेळाचा नियम होता. त्यामुळे दुर्योधनाने पांडवांना हा खेळ खेळायला मुद्दाम बोलावलं आणि जो हरेल तो 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात जाईल असं मुद्दाम ठरवलं. मग काय, दुर्योधनाचा मामा शकुनी हा एकदम कपटी होता आणि त्यांनी फसवून पांडवांना हरवलं. त्यामुळे ठरल्याप्रमाणे पांडवांना वनवासाला जावं लागलं. म्हणजेच दुर्योधनाच्या मनासारखं झालं. आता राजा धृतराष्ट्र हस्तिनापुरावर राज्य करीत होता. तर एक दिवस काय झालं, दुर्वास ऋषी त्यांच्या शिष्यांबरोबर अचानक हस्तिनापुरात आले. दुर्वास ऋषी हे शीघ्रकोपी होते, म्हणजेच खूप लवकर आणि खूप चिडायचे ते. अचानक दुर्वास ऋषींना आलेलं बघून दुर्योधन आधी एकदम गडबडून गेला. पण नंतर त्यांनी दुर्वास ऋषींचं आणि त्यांच्या शिष्यांचं अगदी यथायोग्य स्वागत केलं. त्यांना काय हवं नको ते पाहिलं. त्यांच्या स्नानाची म्हणजेच आंघोळीची, संध्येची नीट व्यवस्था केली. सुग्रास जेवणाची सोय केली. हा सगळा पाहुणचार बघून दुर्वास ऋषी दुर्योधनावर प्रसन्न झाले आणि म्हणाले, दुर्योधना, मी तुझा पाहुणचार बघून प्रसन्न झालो. सांग, तुला काय आशीर्वाद देऊ? हे ऐकल्यावर दुर्योधनाच्या मनात आलं की आपण स्वतःसाठी काय मागणार? आपल्याकडे तर सगळंच आहे. दुर्वास ऋषी काय देणार आहेत आपल्याला? त्यापेक्षा आपण त्या वनवासातल्या पांडवांची फजिती करूया. असा विचार करून तो म्हणाला, ऋषीवर, तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात हेच माझ्यासाठी खूप आहे. पण माझे भाऊ पांडव जे आत्ता वनात राहत आहेत, तुम्ही तुमच्या शिष्यांसोबत त्यांच्याकडे भोजनाला जावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे त्यांनाही तुमची सेवा करायची संधी मिळेल आणि तुमचा आशीर्वाद मिळेल. दुर्वास ऋषी तथास्तु म्हणाले आणि तिथून निघून गेले. ते गेल्यावर दुर्योधनाला आसुरी आनंद झाला. तो एकटाच हसायला लागला. कशी जिरेल आता त्या पांडवांची. आधीच आहेत वनवासात, ते काय सेवा करू शकणार आहेत का दुर्वास ऋषींची? मी केलं तसं पंचपक्वान्नांचं जेवण देणार आहेत का? आता दुर्वास ऋषींचा कोप होईल आणि आशीर्वाद कसला, शाप देतील, शाप. दुर्योधन फारच खुश झाला. इकडे वनवासात पांडव आणि द्रौपदी एक छोटी कुटी बांधून राहत होते. दुर्योधनाला सांगितल्याप्रमाणे दुर्वास ऋषी शिष्यांसोबत पांडवांच्याकडे आले. द्रौपदी अचानक दुर्वास ऋषींना पाहून गोंधळून गेली. पण तिने आपण गोंधळलो आहोत हे न दाखवता दुर्वास ऋषींचं स्वागत केलं आणि त्यांना आणि शिष्यांना पाणी प्यायला दिलं. तेव्हा ते म्हणाले की आम्ही बाहेरून आलो आहोत, त्यामुळे आम्ही आधी नदीवर जाऊन स्नान संध्या करतो आणि परत येतो.
तोपर्यंत तुम्ही आमची व आमच्या शिष्यगणांची भोजनाची व्यवस्था करा. असं सांगून दुर्वास ऋषी निघून गेले. बाप रे, आता काय करायचं? द्रौपदी तर विचारातच पडली. घरी अन्नाचा कणही नाही आणि मी आता ऋषींच्या भोजनाची सोय कशी करू? एकतर घरी आलेल्या कोणालाही जेवण न देता पाठवायचं कसं? आणि त्यात हे तर दुर्वास ऋषी, ते तर अत्यंत कोपिष्ठ. काय करावं तिला सुचेना. तिने श्रीकृष्णाचा धावा सुरू केला. हे श्रीकृष्णा संकट मोठे, हात जोडूनी तुला विनविते. हे श्रीकृष्णा संकट मोठे, हात जोडूनी तुला विनविते. मार्ग दिसेना धाव घेरे, मार्ग दिसेना धाव घेरे, मदतीचा तू हात दे रे. हे श्रीकृष्णा संकट मोठे. द्रौपदी मनापासून कृष्णाला हाक मारत होती. त्यात कुटी बाहेरून आवाज आला. कोण आलं आहे हे बघायला ती बाहेर जाऊन बघते तर काय, प्रत्यक्ष श्रीकृष्ण दरवाजात उभा. आणि द्रौपदीकडे बघून स्मित हास्य करून तो म्हणाला, अगं द्रौपदे चल कर लवकर, अगं द्रौपदे चल कर लवकर, भूक सहावेना मजही क्षणभर. बंधूस तुझ्या दे भोजन आणून, बंधूस तुझ्या दे भोजन आणून, द्रौपदीची दे थाळी वाढून. अगं द्रौपदे चल ना, मला खूप भूक लागलीये, लवकर जेवायला दे मला. हे ऐकून द्रौपदी म्हणाली, काय रे कृष्णा, थट्टा करतोस का माझी? घरात अन्नाचा कण नाहीये. दुर्वास ऋषींना कुठून भोजन देऊ हा प्रश्न पडलाय. आणि तू काय रे जेवण मागतोस? तुला तरी कुठून देऊ? कृष्ण म्हणाला, काय ग, काहीतरी असेल ना. बघ, आज जाऊन बघ बरं परत. तू नीट बघितलं नसशील. जा बरं, जा आधी आत. कृष्ण हट्टापुढे कोणाचं कधी चाललंय का? द्रौपदी आत गेली आणि एक रिकामी थाळी घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, हे बघ, ह्या थाळीला एक तुळशीचं पान चिकटलंय, तेवढंच आहे घरी. तर काय, कृष्णानी ते तुळशीचं पान खाल्लं आणि ढेकर दिली आणि म्हणाला, वा द्रौपदे, काय पोट भरलं ग माझं. ही द्रौपदीची थाळी चाखून तृप्त झालो मी अगदी. त्यावर द्रौपदीला अजूनच वाईट वाटलं. काय रे कृष्णा, माझी थट्टा करायला चालायस का? एका तुळशीच्या पानाने का भूक भागणार आहे तुझी? कृष्ण आणि द्रौपदी हे इथे बोलत असताना कृष्णाने ढेकर दिल्यावर तिकडे स्नानासाठी गेलेल्या दुर्वास ऋषी आणि शिष्यगणांनी पण ढेकर द्यायला सुरुवात केली. सगळ्यांची पोटं अचानक भरली, इतकी की अन्नाचा एक घासही पोटात जायला जागा नव्हती. हे बघून दुर्वास ऋषींना आश्चर्य वाटलं. असं कसं झालं बरं अचानक? पण द्रौपदीला सांगितल्याप्रमाणे ते आपल्या शिष्यांना घेऊन आले आणि द्रौपदीकडे कृष्णाला बघून त्यांच्या लक्षात आलं की आपली पोटं अशी अचानक कशी भरली ते. दुर्वास ऋषी आणि कृष्ण एकमेकांकडे बघून हसले. दुर्वास ऋषींना बघून द्रौपदी मात्र खूपच घाबरली. आता ह्यांना जेवायला काय द्यायचं, काय सांगू मी ह्यांना? पण ती काही बोलणार इतक्यात दुर्वास ऋषी म्हणाले, द्रौपदी, आम्ही म्हटलं होतं की भोजनाला येऊ, पण ज्या घरात स्वतः भगवान कृष्णाचं पोट भरलेलं असेल तिथे आमचं पोट तरी कसं रिकामं असेल? तुझ्या भक्तीने आम्ही तृप्त झालो आहोत. आम्हाला खरंच काही नको. तथास्तु. असं म्हणून ते निघून गेले. आता द्रौपदीला कळलं की मगाशी ते एक तुळशीचं पान खाऊन कृष्णाचं पोट कसं भरलं ते. द्रौपदीने कृष्णाला मनापासून नमस्कार केला आणि कृष्णाने पण प्रेमाने आशीर्वाद दिला. बरं का मुलांनो,
म्हणून अजूनही घरात फार खायला नसतानाही जे कोणी घरी आलेल्या पाहुण्यांना आपल्याकडे जे असेल त्यात नीट खाऊ घालून तृप्त करतात, त्यांच्याकडे द्रौपदीची थाळी आहे असं म्हणतात बरं का. काय मुलांनो, लक्षात आलं ना तुमच्या? कृष्णाने ते तुळशीचं पान खाऊन ढेकर दिल्यावर तिकडे दुर्वास ऋषींचं आणि सगळ्या शिष्यांचंही पोट भरलं. म्हणजेच दुर्योधनाने पांडवांची फजिती करण्यासाठी म्हणून रचलेला डाव कृष्णाने मोडून काढला. म्हणूनच कधीही कुणाचं वाईट चिंतू नये आणि देवावर मनापासून श्रद्धा ठेवावी. काय, आवडली का आपल्या लाडक्या कृष्णाची गोष्ट? आणि हो, तुम्ही पाठवलेल्या गणपतीच्या गोष्टी, गाणी, श्लोक किती छान होते. खूप मस्त म्हटलंय तुम्ही सगळ्यांनी. मला आणि पूजाताईला खूप खूप आवडलं. आणि आम्हाला खूप जणांनी सांगितलं सुद्धा की मुलांनी किती छान सादर केलंय सगळं म्हणून. तर असंच आता पुढच्या रविवारसाठी तुम्ही गेलेल्या सहलीचा अनुभव सांगाल का मराठीमधून? म्हणजे तुम्ही कुठे गेला होतात, कुणाबरोबर गेला होतात, आई बाबा, मित्रमैत्रिणी, शाळेची सहल वगैरे वगैरे. तिथे काय काय मजा केलीत, काय पाहिलं, असं सगळं 2-3 मिनिटाचा ऑडिओ रेकॉर्ड करा आणि पाठवा आम्हाला नक्की. आम्ही खूप खूप वाट बघतोय. चला तर मग आता भेटूया पुढच्या रविवारी. अच्छा.